नमस्कार मंडळी, आज आपण येथे बनवणार आहे गव्हाच्या पिठाच्या खुसखुशीत अशा कापण्या। गव्हाच्या पिठाच्या कापण्या करत असताना काही चुका होतात, त्या व्हायला नको म्हणून मी येथे तुम्हाला काही टिप्स सांगणार आहे। ज्या मंडळींना गोड खायला आवडते त्या लोकांसाठी आज हा खास व्हिडिओ। तसं बघितलं तर गव्हाच्या पिठाच्या कापण्या करण्याची रेसिपी अगदी साधी सोपी रेसिपी आहे। गव्हाच्या पिठाच्या कापण्या चहा सोबत खायला खूप छान लागतात आणि आजची रेसिपी तुम्हाला आवडली तर नक्की लाईक करा। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। तर येथे आपल्याला गव्हाच्या कापण्या करण्यासाठी गुळाचाच वापर करायचा आहे। तर येथे मी 1 वाटी गुळ हा खिसून घेतलेला आहे। खिसून घेतलेला गुळ आपण एका पातेल्यामध्ये टाकून घेऊ। तर येथे आपण ज्या वाटीने गुळ मोजून घेतलेला आहे त्याच वाटीने आपण पाऊण वाटी पाणी सुद्धा इथे मोजून घेणार आहे। पाऊण वाटी म्हणजे एका वाटीला थोडं कमी पाणी। आता मोजून घेतलेलं पाणी आपण गुळामध्ये टाकून घेऊ। तर आता आपल्याला सुरुवातीला या गुळाचं पाणी तयार करून घ्यायचं आहे। गॅस चालू करून आपण मोठ्या आचेवरती गुळ हा विरघळून घेणार आहे। 1 ते 2 मिनिटांमध्येच गुळ हा पाण्यामध्ये विरघळला जातो। गुळाचा पाक वगैरे करण्याची अजिबात गरज नाही। आपल्याला फक्त पाण्यामध्ये गुळ हा विरघळून घ्यायचा आहे। गुळ पूर्ण पाण्यामध्ये विरघळला गेला आहे। आता आपण हे पाणी थंड होण्यासाठी 10 ते 15 मिनिटं बाजूला ठेवून देऊ। पाणी थंड होत आहे तोपर्यंत आपण पुढची तयारी करून घेऊ। कापण्या जास्तच कडक व्हायला नको आणि त्या खुसखुशीत व्हायला हव्या म्हणून आपण येथे पिठाचं प्रमाण बघणार आहोत। तर येथे आपण ज्या वाटीने गुळ मोजून घेतलेला आहे त्याच वाटीने आपण येथे 2.5 वाट्या गव्हाचं पीठ हे मोजून घेतलेलं आहे आणि त्याच वाटीच्या मापाने मी येथे अर्धी वाटी बेसन पीठ मोजून घेतलेलं आहे। आता आपण यामध्ये अर्धी वाटी बेसन पीठ टाकून घेऊ। तर बऱ्याच वेळा आपण कापण्या बनवत असताना कापण्या या चिकट होतात, तर कापण्या या चिकट व्हायला नको म्हणून आपण यामध्ये बेसन पिठाचा वापर करणार आहे आणि यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊ। तर येथे आपण गोड पदार्थ बनवत आहे त्यामुळे यामध्ये मिठाचं प्रमाण हे थोडं कमीच असते आणि यामध्ये आता आपण 2 चमचे बडीशोपची पावडर सुद्धा टाकून घेणार आहे आणि आता आपण हे सर्व व्यवस्थित पिठामध्ये मिक्स करून घेऊ। तर आता आपल्याला या पिठाला मोहन द्यायचं आहे। तर 2.5 वाट्या गव्हाचं पीठ आणि अर्धी वाटी बेसन पीठ आपण येथे हे मोजून घेतलेलं आहे। यासाठी आपण यामध्ये 3 चमचे तेल हे गरम करून घेणार आहे। गरम तेल म्हणजे आपल्याला तेल येथे एकदम कडकडीत तापवून घ्यायचं आहे आणि चांगलं कडकडीत गरम करून घेतलेलं तेल आता आपण या पिठामध्ये टाकून घेऊ आणि पिठामध्ये तेल टाकून घेतल्यानंतर लगेचच आपल्याला चमच्याने तेल व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तसं बघितलं तर तेल पिठामध्ये व्यवस्थित चमच्याने मिक्स होणार नाही। तेल गरम असल्यामुळे हाताला चटके लागतील म्हणून आपण चमच्याने तेल हे व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे आणि तेल कोमट झाल्यानंतर आपल्याला हाताने तेल पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। हाताने पीठ व्यवस्थित मिक्स केल्यामुळे सर्व पिठाला तेल व्यवस्थित लागते। सर्व पिठाला तेल व्यवस्थित लावून घेतल्यामुळे कापण्या ह्या खुसखुशीत होतात। 2 मिनिट तरी आपल्याला तेल हे पिठाला व्यवस्थित लावून घ्यायचं आहे। या पिठाचा असा गोळा बनेल तोपर्यंत आपल्याला तेल पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तर आता आपण तेल पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे। तर आपण गुळाचं पाणी थंड होण्यासाठी बाजूला ठेवून दिलेलं होतं। तर आता आपल्याला गुळाचं पाणी गाळून पिठामध्ये टाकून घ्यायचं आहे। अर्धी वाटी पाणी गाळून मी बाजूला ठेवून दिलेलं आहे। हे पीठ मळण्यासाठी आपल्याला जेवढं पाणी लागेल तेवढंच पाणी आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि हे पीठ मळत असताना पाणी जर का आपल्याच्याने जास्त झालं तर हे पाणी राहू द्यायचं आणि बाजूला काढून ठेवलेलं अर्धी वाटी पाणी सुद्धा मला पीठ मळण्यासाठी लागलेलं आहे। तर येथे आपल्याला हे पीठ थोडं घट्टच मळून घ्यायचं आहे आणि यावर झाकण ठेवून आपण 10 ते 15 मिनिटांसाठी हे पीठ झाकून ठेवणार आहे। 10 मिनिटं झाल्यानंतर आपण हा गोळा बाहेर काढून याला थोडा नरम करून घेणार आहे। तर येथे आपण हे पीठ मळण्यासाठी गोळ्याच्या पाण्याचा वापर केलेला आहे त्यामुळे हे पीठ घट्ट होते। आता आपण या गोळ्याला 1 मिनिट चांगला नरम करून घेऊ आणि गोळा नरम करून झाल्यानंतर याचे आपण छोटे छोटे गोळे तयार करून घेऊ। नेहमीप्रमाणे आपण चपाती बनवण्यासाठी जसा गोळा तयार करून घेतो त्याप्रमाणेच आपल्याला इथे गोळा तयार करून घ्यायचा आहे। गोळा चांगला नरम करून घेतला तर चपाती ही छान येते आणि गोळा चांगला नरम करून घेतला नाही तर चपातीला क्रॅक जातात, म्हणून येथे आपल्याला गोळा चांगला नरमच करून घ्यायचा आहे। आता आपण या गोळ्याला लाटून घेणार आहे। तर हा गोळा लाटत असताना आपल्याला पोळपाटाला तेल किंवा पीठ लावण्याची अजिबात गरज पडत नाही आणि थोडं लाटून झाल्यानंतर यावर आपण थोडी खसखस लावून घेणार आहे आणि लाटून घेतलेल्या चपातीवर आपल्याला सर्व बाजूने खसखस व्यवस्थित लावून घ्यायची आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार यावर खसखस हवी तेवढी टाकून घेऊ शकता।
आणि आता आपल्याला ही चपाती लाटून घ्यायची आहे आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा आपण याला खसखस लावून घेणार आहे। या खसखसमुळे या कापण्याला खूप छान चव येते। आता परत आपण हे व्यवस्थित लाटून घेऊ। दोन्ही बाजूने आपण या चपातीला खसखस लावून घेतलेली आहे आणि मीडियम आकाराची आपण येथे ही चपाती लाटून घेतलेली आहे। तर मध्यम आकाराची आपण येथे ही चपाती लाटून घेतलेली आहे। आणि जर का हे पीठ जास्तच घट्ट भिजवलं गेलं तर चपाती लाटल्या जात नाही। आता आपण हे कापून घेणार आहे। सुरुवातीला आपल्याला हे सरळ सरळ कापून घ्यायचे आहे, नंतर आपण यावर तिरप्या लाईन मारून हे सर्व कापून घेणार आहे। तर येथे तुम्हाला हव्या त्या आकाराच्या लहान मोठ्या कापण्या तुम्ही तयार करून घेऊ शकता। तर येथे आपण सर्व कापण्या कापून घेतलेल्या आहे। तुम्ही बघू शकता या कापण्याला किती छान आकार आलेला आहे आणि कापून घेतलेल्या कापण्या आपण एका ताटामध्ये काढून घेऊ। कोठेही आपल्या कापण्या पोळपाटाला चिटकत नाही, सहज निघून येत आहे। कणकेचा गोळा हा व्यवस्थित मळला गेला तर कापण्या ह्या छान येतात। अशाच पद्धतीने आपण उरलेल्या पिठाच्या सुद्धा कापण्या तयार करून घेऊ। आणि या कापण्या तळण्यासाठी मी तेल गरम करून घेतलेलं आहे। तर सुरुवातीला गॅस मोठा करून आपल्याला तेल हे मीडियम गरम करून घे आणि तेल मीडियम गरम झाल्यानंतर यामध्ये आपण तयार करून घेतलेल्या कापण्या टाकून घेऊ। कढईमध्ये जेवढ्या बसतील तेवढ्या आपल्याला कापण्या यामध्ये टाकून घ्यायच्या आहेत। यामध्ये आपण एकत्र कापण्या टाकल्या तर त्या चिटकू शकतात। कढई मोठी असल्यामुळे यामध्ये एकाच वेळेस भरपूर कापण्या तळल्या जातात। तर यामध्ये आता आपण कापण्या टाकून घेतलेल्या आहे। कापण्या कढईमध्ये टाकून झाल्यानंतर आपण गॅस हा मंद करून घेणार आहे आणि मंद आचेवरती आपल्याला कापण्या तळून घ्यायच्या आहे। कापण्या तेलामध्ये सेट झाल्यानंतर आपण कापण्या या पलटून घेणार आहे आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा आपण या कापण्या खरपूस अशा तळून घेऊ। मंद आचेवरती आपल्याला या कापण्या 2 ते 3 मिनिट तळून घ्यायच्या आहे। यामध्ये आपण गुळाचा वापर केलेला आहे, तर तळल्यानंतर सुद्धा या कापण्यांना रंग हा डार्क येतो, म्हणून आपण या कापण्याचा रंग थोडा फिका असेल तेव्हाच आपण या कापण्या काढून घेणार आहे। तर येथे आपल्याला तळून घेतलेल्या कापण्या कोणत्या रंगाच्या आवडतात त्या आवडीने आपण येथे कापण्या तळून घेऊ शकतो। तर येथे आता आपल्या कापण्यांना रंग हा छान आलेला आहे। आता आपण या कापण्या एका झाऱ्यामध्ये काढून घेऊ, म्हणजे यामध्ये जे एक्स्ट्राचं तेल आहे ते सुद्धा निघून येईल। आणि या कापण्यावर आपण खसखस लावून घेतलेली आहे, त्यामुळे या कापण्या दिसायला अजूनच छान दिसतात। आता आपण एका ताटामध्ये या कापण्या काढून घेऊ। प्रत्येक वेळेस घाणा तळत असताना आपल्याला सुरुवातीला गॅस हा मोठाच करून घ्यायचा आहे। कढईमध्ये जेवढ्या कापण्या बसतील तेवढ्या कापण्या आपण टाकून घ्यायच्या आणि दुसरा घाणा सुद्धा आपला येथे छान तळून झालेला आहे आणि तळून घेतलेल्या कापण्या आपण काढून घेऊ। या कापण्यांचा रंग एवढा छान आलेला आहे की बघूनच तोंडाला पाणी सुटेल आणि या कापण्यांचा सुगंध तर सगळ्या घरामध्येच पसरला आहे। आषाढ सुरू झाल्यानंतर असे नवीन नवीन पदार्थ प्रत्येकाच्या घरामध्ये तळले जातात। तर अशा या खुसखुशीत कापण्या आपल्या इथे तयार झालेल्या आहेत आणि पावसाळ्यामध्ये तर असे तळलेले गरमागरम पदार्थ तर सगळ्यांनाच आवडतात। आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। अशा खुसखुशीत कापण्या तुम्ही नक्की करून बघा। आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद।